आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही बसा बसा प्लीज. बर, तुम्ही काही घेणार? चहा, कॉफी, ज्यूस? स्वानंदी, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर खूप चिडलाय आणि ते अगदी योग्य आहे, अगदी रास्त आहे. तुमच्याऐवजी जर कदाचित मी असतो ना तर मी इथे भेटायला आलोही नसतो. हो, तुमचं माझ्यावर चिडणं हक्क आहे तुमचा आणि तो अधिकार मी तुमच्याकडून हिरावून घेणार नाहीये. तुम्ही मला बोला, माझ्यावर चिडा, हवं तर मारा, मी मुकट्याने मारही खाऊन घेईन. पण मला काय म्हणायचंय ते एकदा ऐकू द्या प्लीज. स्वानंदी, तुम्हाला खरंच असं वाटतं का मी तुम्हाला संकटात असं अचानक सोडून जाईल? तुम्हाला माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे, माझ्या आयुष्यात तुमचं स्थान काय तुम्हाला माहिती आहे ना. स्वानंदी, माझा नाईलाज होता. सरपोतदारांनी तुम्हाला भेटण्यापासून मला बंदी घातली होती. तुमच्या या केसचा मतदानावर परिणाम होईल म्हणून साहेबांनी मला तुम्हाला भेटायला नव्हतं सांगितलं. माझ्याकडून तसा शब्द घेतला होता. आय वॉज हेल्पलेस. मैत्रिणीसाठी तू फोन केला होतास ना, तुला मदत हवी होती तेव्हा मला एक वचन दिलं होतंस तू, आठवतंय? आठवतंय ना साहेब. मी काय ते भावनेच्या वरात नव्हतं बोललो. मी अगदी मनापासून बोललो होतो. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही काहीही मागा, मी द्यायला तयार आहे. मला तू माझ्या बरोबर हवा आहेस. सगळ्या महत्वाच्या क्षणी मी तुमच्या आजूबाजूला होतो. मला सगळं दिसत होतं, कळत होतं, पण इच्छा असून सुद्धा मी काहीच करू शकत नव्हतो. स्वानंदी, मला माहिती आहे मी जे काही वागलो ते अत्यंत चुकीचं होतं. त्याला कुठलंही स्पष्टीकरण योग्य ठरणार नाही, नाहीतर ते देऊही नाही. आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला दुखावल्यानंतर खूप त्रास होतो आणि तो त्रास मी तुम्हाला दिलाय. मी खरंच चुकलो, मला माफ करा. मी गुन्हेगार आहे तुमचा. स्वानंदी प्लीज. मणी सर प्लीज, हो असं नका ना बोलू, अशी माफी नका मागू. मला मला तसं नव्हतं म्हणायचं. मला माहितीये मणी सर, तुमच्या आयुष्यात सरपोतदार साहेब किती महत्वाचे. तुम्ही जे वागलात ना ते योग्यच होतं. तुमच्या जागी कदाचित मी असते ना तर मी अशीच वागली असते. म्हणजे तुम्ही माफ केलं मला? तुमचा राग गेला ना? मणी सर, अहो माफ करण्यासारखं काय आहे यात? मला जे अयोग्य वाटलं ते तुमच्या दृष्टिकोनातनं योग्यच होतं की. प्लीज असं माफी वगैरे नका मागू. उलट मीच तुमचे आभार मानते. आभार? हो मणी सर, तुम्ही मला सोडून गेलात आणि मी एकटीच लढत होते. एकटीने लढताना मला माझी ताकद लक्षात आली. मी जराशी हिम्मत केली आणि माझी मलाच नव्याने ओळख झाली. माझ्यातली स्ट्रॉंग पॉझिटिव्ह स्वानंदी बाहेर आली. त्यासाठी मी तुमची आभारी आहे. आणि तुम्ही मला सोडून गेल्यावर मला तुमच्याबद्दलही काही गोष्टी जाणवल्या. काय? मणी सर, तुम्ही नसला ना की मला लय एकटं वाटतं. कदाचित तुमची सवय झाली आहे मला. आणि माझ्या अजून एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही माझ्या आयुष्यात लय महत्वाचे आहात.
किती सहज बोलून गेला तुम्ही. आणि काय झालं म्हणी सर? स्वानंदी, मला गेल्या काही दिवसापासून तुम्हाला एक गोष्ट सांगायची. स्वानंदी, माझं तुमच्यावर. मणी थांब. तुझी नाटकं पास झाली. मॅडम तुम्ही? मणी, स्वानंदीवर रेप केल्याच्या आरोपाखाली मी तुला अरेस्ट करतेय. शिंदे, मला अरेस्ट, माझी कंप्लेंट. नाही म्हणी सर, मी नाही केली तुमची कंप्लेंट. मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. शिंदे चला. मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मॅडम ऐका मॅडम. मॅडम अहो ऐका माझं, मनी सरांनी खरंच काही केलं नाहीये. ते दोषी नाहीयेत. ते दोषी आहेत की नाही हे चौकशी झाल्यावर कळेल. मोठे मोठे गुन्हेगार तोंड उघडतात 10 मिनिटात. हा पण बोलेल. मॅडम पण खरंच त्यांनी काहीच केलं नाहीये. तू तक्रार केलीस ना तुझ्या गुन्ह्याची, आता पुढली ड्युटी मला करू दे. जोपर्यंत तुझा गुन्हेगार सापडत नाही मी कोणावरही विश्वास नाही ठेवू शकत. मॅडम पण अहो मणी सर स्वप्नात सुद्धा असं करणार नाही. स्वप्नात अशक्य वाटणारी गोष्ट माणसं नशेत करतात. काय म्हणी? मॅडम माझा या केसशी काहीही संबंध नाही. मी आता फक्त स्वानंदीला इथे. फसवायला आलास? नाही मॅडम. शिंदे चला. मॅडम ऐका माझं. अहो सोडा त्यांना. मॅडम ऐका माझं, मनी सरांनी खरंच काही केलं नाही. मॅडम अहो ऐका माझं. मॅडम थांब ना, नको ना जाऊ. मणी सर मला खूप उशीर होतोय, जाऊ द्या ना. मणी सर अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. फातिमा काय चाललंय सगळं? आय एम सॉरी मॅम. आम्ही स्वानंदी आणि मणी सरांची भेट कशी सुरू असेल याची ऍक्टिंग करत होतो. स्वानंदी आणि मणीची भेट? हाँ मैम, स्वानंदी मनी सर को मिलने गई है. म्हणजे मनी सरांचा कॉल आला होता, त्यांनी तिला भेटायला बोलवलंय. अँड यू नो व्हॉट मॅम, मणी सर काय म्हणाले माहितीये की त्यांना स्वानंदीला काहीतरी सांगायचंय. चला, एक बरं झालं. म्हणजे रुसवे फुगवे जे काय ते सगळे संपून जातील. मी स्वानंदीसाठी ना खोबऱ्याच्या वड्या घेऊन आली होती. ठीक आहे. मी मॅम आम्ही आहोत ना, आम्ही दोघी खाऊ ना. गंमत करत होते. धरा, तुम्ही खा आणि आजचा दिवस सेलिब्रेट करा. मॅम तुम्ही नाही सेलिब्रेट करणार? मी स्वानंदी बरोबर सेलिब्रेट करणार. ओके. अगं स्वानंदी तू इतने जल्दी आ गई? काय ग, कशी झाली तुमची मीटिंग? काय म्हणाले मणी सर? तुझा राग तर एकदम गेलेला दिसतोय. कुछ दिल की बातें हुई या सिर्फ मौसम का हालचाल पूछ के आ गई? काय झालं? स्वानंदी स्वानंदी काय झालं? स्वानंदी इथे बस, इथे बस, बस इथे. जैसे पाणी आण. काय काय झालं बा? काय झालं तुला? तू रडतेस कशासाठी? मणी काय बोलला तुला? अगं मग बोल ना, काय झालंय?
तुला त्रास होतोय? पोटात दुखतंय? स्वानंदी बोल. मला अंबिका मॅडमने मनी सरांना अटक केली. काय? मणीला अटक केली? कशासाठी? माझ्या केसमध्ये. त्या म्हणाला मनी सरांवर त्यांना डाऊट आहे आणि तसेच त्यांच्याकडे पुरावे देखील आहेत. मॅडम मी खूप समजावलं त्यांना की मनी सर असं नाही करणार. त्यांनी नाही ऐकलं. त्यांना पकडलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मॅडम त्यांना त्यांचा खरा आरोपी सापडत नाहीये ना, म्हणून मनी सरांना घेऊन गेले. मॅडम तुम्ही सांगा ना, मनी सर असं काही करणार का? प्लीज त्यांना वाचवा. अंबिका मॅडम त्यांना लई मारतील. पण मला एक कळते की मणीसारख्या सज्जन माणसाला अटक का केली, आणि तेही विक्टिम जेव्हा स्वतः सांगते की आमचा त्याच्यावर विश्वास आहे. मी अंबिका मॅडमशी बोलते. मॅडम प्लीज तुम्ही काय. मी बोलते, तू शांत हो. तू शांत हो. मॅम एक सिनियर ऍडव्होकेट माझ्या ओळखीचे आहेत. मी बोलू का त्यांच्यासोबत? लगेच फोन करून त्यांना सांग. जशी तू हिच्याबरोबर थांब. मॅडम प्लीज काहीतरी करा. स्वानंदी शांत, रडू नकोस. पाणी पितेस का? पाणी. दार उघडा. मॅडम ऐका माझं, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच काय केलेलं नाही. मॅडम प्लीज ऐका. मॅडम प्लीज ऐका माझं. मी काही केलेलं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माझा गैरसमज झालाय की नाही हेच बघायचंय मला. म्हणूनच उचलून आत टाकलंय तुला. चुपचाप आत बसायचं. मॅडम प्लीज ऐका माझं. माझ्यावर विश्वास ठेवा. स्वानंदी सुद्धा तुम्हाला हेच सांगत होते. त्यांचा आहे माझ्यावर विश्वास. प्लीज ऐका माझं. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. ज्या माणसावरती आपला विश्वास जास्त असतो तोच माणूस घात करतो. लहान लहान मुलांना मॉलेस्ट करणारा त्याचा मामा, काका, कधी कधी बापही असतो, कारण त्यांचा त्यांच्यावरती विश्वास जास्त असतो. संशय येत नाही. तुझ्यावरती इतर कोणी संशय नाही घेतला फार, पण माझ्या रडारवरती तू कायम होतास. याच विश्वासाचा गेम केलायस तू स्वानंदी सोबत. तिच्या मैत्रीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेतलायस. काय बोलताय मॅडम? मी का करेन असं? स्वानंदी मैत्रीण आहे माझी खूप चांगली. मी खरंच तसा नाही मॅडम. हवं तर तुम्ही सरपोतदार साहेबांना विचारा. मी काही केलं नाही. प्रॉब्लेम काय माहितीये का मणी? तू स्वतःची इमेज गुड बॉय म्हणून करून ठेवलीस. मणी एकदम गुणी मुलगा आहे, त्यामुळे कोणी फार संशय घेत नाही. सगळेजण फसलेत. सरपोतदार, स्वानंदी, सगळेच. पण याच मुखवट्या मागचा खरा चेहरा बघायचाय मला. तुझा खरा चेहरा मी जगासमोर आणेनच. तू काय गुण उधळलेस ना ते कळेलच. पण तुला शिक्षा मिळाल्याशिवाय मी स्वस्थ नाही बसणार. तोपर्यंत आत बसायचं नाही. मॅडम प्लीज ऐका. मॅडम त्या अंबिकाने तुरुंगात अगदी उपासमार केलीये माझ्या बाळाची. बघाव सुजीची काय अवस्था झालीये. काय हूं? तुम्हाला अजिबात काळजी नाहीये. त्या स्वानंदीने कुठल्या जन्मातला बदला घेतलाय कोणास ठाऊक. जाऊ दे, तू खा. मॉम, तू तुझ्या हाताने भरवतेस मला सफरचंद. काय गोड लागतंय. साखरेत बुडवल्यासारखं लागतंय अगदी. चेष्टा करा. अगं नाही, खरंच सांगतोय मी. मला माहितीये चेष्टा करतोयस तू. चेष्टाच कर माझी. पण मला माहितीये ना, आईचं मन तिळतिळ तुटत होतं तुझ्यासाठी. 2 रात्र घरात नव्हतास तर घशाखाली घास उतरत नव्हता माझ्या. स्वामींसमोर सतत दिवा लावून प्रार्थना करत होते, माझ्या सुजीतला सोडवा, सुजीतला सोडवा. 11 गुरुवार करेन तुमचे. तेव्हा तू आलायस घरी. तुला माहितीये ना, तू जगातली सगळ्यात बेस्ट मॉम आहेस. खरंच. लव्ह यू. हा बोल. काय? कधी? काय झालं? अंबिकानं स्वानंदीच्या केसमध्ये मणीला अरेस्ट केलीये. काय? होय. अरे आपल्या कार्यकर्त्याचा फोन होता. आता कुठे तुला सोडून आणलं, आता मणीला अरेस्ट केलंय.
ह्यामध्ये ना त्या विरोधकांचं काहीतरी चाल असणार आहे. ओ कुठे चालला तुम्ही? थांबा थांबा, 1 मिनिट थांबा. विरोधकांची चाल कशाला? मणीनेच केला नसेल असं कशावरून? पोलिसांना मिळाले असतील पुरावे आणि पोलीस त्यांची कारवाई करतायत, तुम्ही कशाला चिडताय एवढं? अरे का चिडताय म्हणजे? त्यांनी मणीला अटक केली आहे रेप केस मध्ये एक संशयित म्हणून. त्यात काय आश्चर्य करण्यासारखं? रस्त्यावर न उचलून आणलेला तो, ज्याच्या जसं रक्त आहे तो तसाच वागणार. केला असेल त्यांनी अत्याचार, आपल्याला काय? शेवटी कितीही चांगले संस्कार केले तरी जन्मजात गुण आपण नाही बदलू शकत. आता सुजित आणि मणी दोघही एकत्रच लहानाचे मोठे झाले. सुजितला बघा कसा खानदानी, सुसंस्कारी आणि हुशार आहे, अगदी सरपोतदार घराण्याला शोभेल असा. आणि मणी शेवटी मूळ वंशाचे रंग दाखवणारच. शालिनी, मला सांगा, पोलीस जेव्हा सुजितला घेऊन गेले तेव्हा तुम्हाला खात्री होती की आपला सुजित असं काही करणार नाही, पण आता मणीला जेव्हा घेऊन गेले तेव्हा त्यांनीच केलं असेल असं म्हणताय तुम्ही? म्हणणारच ना. त्याला तुम्ही उचलून आणलेलात म्हणून तो तुम्हाला आवडतो, पण मला कधीच नाही आवडला. फार गोड गोड बोलतो, मनात काय चालू आहे त्याचा थांग पत्ता लागत नाही. मला तर कधी कधी भीती वाटते. बास काय बास? मी तर म्हणेन त्यानेच केलंय सगळं आणि सुजितला गुन्हेगार म्हणून अडकवतोय. खरा गुन्हेगार तोच आहे. खरा गुन्हेगार मणी नाहीये, खरा गुन्हेगार बोला ना, काय झालं? खरा गुन्हेगार कोण आहे? मी तर म्हणते बरं झालं, राहू दे त्याला तुरुंगात. तुम्ही त्याच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाका. संधी चांगली आहे. शालिनी, तुम्ही सांगू नका मला मी काय करायचं ते. तुम्ही भरवा तुमच्या बाळाला सफरचंद, मला माझ्या पद्धतीनं काम करू द्या. शिंदे, आता वेळ घालवून चालणार नाहीये. मणीच्या DNA टेस्ट साठीची परमिशन हवी आपल्याला. कमिशनर साहेबांना मेल करा आणि परमिशन घ्या. बघत काय बसलाय शिंदे, मी काय सांगतेय? कमिशनर साहेबांना मेल करा आणि परमिशन घ्या. का तर तेही काम मीच करायचंय? नाही मॅडम, मी करतो, पण या केस मधली 4थी परमिशन आहे DNA टेस्टची. हा मग? ते CP साहेब गरम झाले तर म्हणून जरा. शिंदे, काय बोलताय तुम्ही? त्या मेलमुळे साहेब गरम होणार, थंड होणार, मला नाही फरक पडत. आपण काय करतो इकडे? काय पर्सनल फेवर मागतीये मी? नाही ना. माझी ट्रान्सफर अमुक अमुक ठिकाणी करा हे सांगतेय. मग काम करतोय ना. केस स्टडी चालू आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, प्रोसिजर आहे ही, कळतंय का? आणि या मेलमुळे साहेब गरम होणार, ही असली स्टेटमेंट्स माझ्या समोर नका करू प्लीज. मॅडम, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण समजे असे विचार नाही ना करत. मग त्यांनी केला पाहिजे ना असं विचार. हा शिंदे, आपल्या पोलिसांचं ब्रीद वाक्य काय आहे? सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. अर्थ काय याचा? चांगल्या लोकांचं रक्षण करायचं आणि वाईट लोकांना शिक्षा करायची. एक्झॅक्टली. मी माझं कर्तव्य पार पाडतेय, तुम्ही तेच करा. मेल करा. पटलं मॅम. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. मी आत्ताच मेल पाठवतो. येस. मॅडम आत येऊ? हा या मॅम, बसा. मॅम, तुम्ही इथे? हो, थोडं महत्वाचं बोलायचं होतं. बोला ना. काय काम होतं? मला माहिती आहे या केसमध्ये तुम्ही खूप इन्व्हॉल्व्ह होऊन काम करताय. म्हणजे स्वानंदीसाठी तर अगदी मोठ्या बहिणीसारख्या आहात तुम्ही. आम्ही जितक्या इन्व्हॉल्व्ह आहोत ना तितक्याच तुम्ही इन्व्हॉल्व्ह आहात. पण म्हणजे तुमची मेहनत मी बघतीये, तुमची धावपळ बघतीये, मला खरंच तुमचं खूप कौतुक वाटतंय. पण मॅडम. बोला मॅम, काय झालं? नाही प्लीज, म्हणजे रागवू नका. मला असं वाटतंय की यावेळी तुमचं कुठेतरी चुकतंय.
मला स्वानंदीला बाकीच्या मुलींनाही असंच वाटतंय की काहीतरी चुकतंय. काय चुकतंय मॅम? थोडं स्पष्ट सांगाल का? तेवढा अधिकार आहे तुम्हाला. थँक्यू. खरं तर तुम्ही मणीला अटक केली, पण मणी असं कृत्य करणं शक्यच नाहीये आणि स्वानंदीच्या बाबतीत तर अशक्य आहे. कशावरून? कशावरून म्हणजे आमचा विश्वास आहे त्याच्यावर. पण मला डाऊट आहे ना की कदाचित मणी हा खरा गुन्हेगार असू शकतो. त्याचं काय? असं का वाटतंय तुम्हाला? कारण माझ्याकडे तसे पुरावे आहेत. मॅम, तुम्हाला मी आधीही म्हटलं होतं की पुराव्याशिवाय मी कोणालाच हात लावत नाही. तुमच्याकडे काय पुरावे आहेत मला नाही माहिती, पण आमच्याकडे अनुभव आहे, विश्वास आहे, जे आम्हाला सांगतात की मणी असं कधीच करू शकत नाही. तुम्ही या केसमुळे स्वानंदीच्या आयुष्यात आता आलात, या केसच्या निमित्ताने, पण मी स्वानंदीला आधीपासून ओळखते. तुम्हाला आणि मला जितकी स्वानंदीची काळजी आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मणीला आहे. त्यांनी प्रत्येक वेळी तिला संकटात प्रोटेक्ट केलंय, प्रत्येक वेळी तिच्या बाजूनी खंबीरपणे तो उभा राहिलाय आणि स्वानंदीवर अत्याचार केला या आरोपाखाली तुम्ही मणीला अटक केली. कसं शक्य? ते कसं शक्य आहे हे रिपोर्ट आले की कळेलच.